जय हिंद. मी डॉक्टर अविनाश शिंदे. स्ट्रेट ड्राईव्ह चॅनलमध्ये परत एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गणेशोत्सवाची जी धामधूम आहे तर ती आता शिगेला जाऊन पोहोचली आहे. गणेशाचं आगमन झालं होतं एक 10 दिवसापूर्वी जवळजवळ. घरगुती गणपती विसर्जन देखील झालं आणि आता जी अनंत चतुर्दशी आहे तर त्याच्या पूर्वसंध्येला आपण हा व्हिडिओ करतोय. गणेश चतुर्थी अत्यंत उत्साहामध्ये पार पडलेली आहे. सर्व मंडळांनी वाजत गाजत आपल्या गणपतीच्या मिरवणुका काढलेल्या होत्या. त्याच्यानंतर घरगुती गणपती विसर्जन देखील अत्यंत उत्साहात झालं होतं. मला या ठिकाणी विशेष असं सांगावं वाटतंय की कोल्हापूरमध्ये जे कुंड होतं आणि जे काही मूर्तीदान प्रकल्प होता, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांनी एक खूळ हिंदू समाजाच्या डोक्यात जे रुजवलं होतं की मूर्तीदानच करा आणि गणेश मूर्तींमुळे पंचगंगेचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावरती होतं, तर त्याला कोल्हापूरकरांनी चपराक दिली. विशेष करून कोल्हापूरच्या हिंदुत्ववादी संघटनांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो की त्यांनी ही विचित्र प्रथा आहे ज्याचा पुराणामध्ये कुठेही उल्लेख नाहीये आणि ज्याचा हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये कुठेही उल्लेख नाहीये, अशा प्रकारची जी विचित्र प्रथा होती तर ती मोडीत काढली आणि पंचगंगेच्या वाहत्या पाण्यामध्ये गणेश मूर्तींचं, घरगुती गणपतींचं विसर्जन करून आपल्या एका कार्याला जी आहे तर ती वहिवाट प्राप्त करून दिली आणि आपलं हिंदुत्ववादी जे कार्य आहे तर ते या निमित्तानं अधोरेखित केलं. तर त्याच्यामुळं मी कोल्हापुरातल्या तमाम सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. आता या व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो, अनंत चतुर्दशीची जी मिरवणूक आहे तर त्या अनंत चतुर्दशीची मिरवणूक काढत असताना गणेश मंडळांच्या समोर नाना प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. मुळात आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेनं जे रोड्स आहेत, जे रस्ते आहेत गणेशोत्सव विसर्जन मार्गातले, तर ते देखील नीट केलेले नसतात. महानगरपालिकेची अपेक्षा असते मंडळांनी वर्गणी महानगरपालिकेलाच द्यावी. त्या खड्ड्यांच्या पर खड्डा जो खर्च आहे तर तो महानगरपालिकेला द्यावा आणि असं करून महानगरपालिका मंडळांच्याकडून अपेक्षा जर करत असेल तर मंडळांनी देखील महानगरपालिकेकडून ज्या अपेक्षा आहेत तर त्याला महानगरपालिका सार्थ ठरली पाहिजे. महानगरपालिकेकडून मंडळांची अपेक्षा कोणतीही पूर्ण केली जात नाहीये आणि प्रशासन पूर्णपणे ढिसाळ वर्तन आपलं दाखवतोय आणि आपल्या ढिसाळ वागण्यानं प्रशासन जे आहे तर ते अनादरास पात्र व्हायला लागले माझ्या मते. मित्रांनो, विसर्जन मिरवणुकीवरचे जे खड्डे आहेत तर ते चर्चेचा विषय बनून जातात. विसर्जन मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांना गणेश मूर्ती विसर्जन करताना नाना प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्या प्रकारातला त्यातलाच एक अडचणींचा सामना म्हणजे साऊंड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीम विषयी जनजागृती करताना मीडियामधून मोठ्या प्रमाणावरती साऊंड सिस्टीमवरती टीका करण्यात येते. जणू काही साऊंड सिस्टीमवाले जे आहेत तर ते अतिरेकी आहेत की काय, असा प्रश्न या निमित्तानं आपल्याला पडतो. आणि साऊंड सिस्टीम विषयी जनजागृती करताना, त्याच्या विरोधात जनजागृती इनफॅक्ट मी म्हणेन जी करताना महानगरपालिका असेल, प्रशासन असेल, तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या मराठी दैनिकातून ज्या वेळेला गणेशोत्सव येऊन ठेपतो तर त्याच वेळपासून साऊंड सिस्टीमच्या विरोधात त्यांची हालचाल चालू होते. त्याच्यानंतर प्रशासन गाईडलाईन्स काढतं. प्रशासनाच्या गाईडलाईन्स असतात की एवढ्या डेसिबलचा आवाज तुम्ही क्रॉस करू नका, तेवढ्या डेसिबलचा आवाज तुम्ही क्रॉस करू नका. ते देखील मंडळं जी आहेत तर ती निमूटपणानं सहन करतात आणि त्या डेसिबलचा आवाज पाळण्याकडे बहुतांश मंडळांचा कल असतो. परंतु महानगरपालिका आणि प्रशासन जे आहे तर ते रात्री 12 नंतर कुठच्याही प्रकारची साऊंड सिस्टीम वाजवायची नाही, कुठच्याही प्रकारची पारंपरिक वाद्य वाजवायची नाहीत. त्यामुळं जी शिगेला उत्कंठा मिरवणुकीची येऊन पोहोचलेली असते आणि जो उत्साह कार्यकर्त्यांचा असतो तर त्याला पायबंद करण्याचं काम वर्षानुवर्ष आता महानगरपालिका आणि प्रशासनाकडून जे होत आहे तर ते मला या ठिकाणी योग्य नाही असं वाटतंय. कारण हिंदू धर्मातले कुठलेही सण असू दे, मग तो दहीहंडीचा उत्सव असू दे किंवा नवरात्रीचा उत्सव असू दे, गणेशोत्सव असू दे, डॉल्बी शिवाय तो उत्सव पार पाडला जात नाही. हे अधोरेखित सत्य आहे. तुम्हाला डॉल्बीवरती बंदी घालायचीच आहे ना तर डॉल्बी कंपनीवरती बंधन घाला. तुम्हाला डॉल्बीवरची बंधनं घालायची आहेत ना तर डॉल्बी कंपनीवरती नव्हे, जे कोणी डॉल्बी साऊंड विक्रेते आहेत तर तिथून पहिल्यांदा साऊंड विक्री होणार नाही याची दक्षता घ्या. परंतु डॉल्बी साऊंड विक्री जी आहे तर ती धडाक्यात मध्ये होऊ द्यायची. त्याच्यानंतर ते स्पीकर्स बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यायचे आणि विसर्जन मिरवणूक आली की 12चं बंधन घालायचं आणि 1चं बंधन घालायचं. तर हे 12चं आणि 1चं बंधन घालायच्या ऐवजी साऊंड डेसिबलवरती जी बंदी आहे तर ती या निमित्तानं कुठेतरी बरोबर आहे असं मला नमूद करावं असं वाटतंय. 12 नंतर एकही आवाजाचा कण दृष्टीस पडणार नाही किंवा एकही आवाजाचा कण कानावरती पडणार नाही अशी तजवीज करण्यापेक्षा
एक ठराविक डेसिबलचे सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेलं जे डेसिबलचं बंधन आहे तर ते पाळायला जर तुम्ही मंडळांना सांगितलं तर या निमित्तानं गणेशोत्सव फार धामधुमीचा ठरेल आणि सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरेल असं मला वाटतंय. त्यामुळे मी माझं व्यक्त करतोय मत युट्यूबच्या चॅनलतर्फे. दुसरी गोष्ट म्हणजे आहे प्रशासन आणि महानगरपालिका हे ध्वनी प्रदूषणाबद्दल आघाडीवरती असतात, परंतु ज्या वेळेला 12 वाजता कुठच्याही कार्यकर्त्याचा वाढदिवस असेल तर मोठमोठ्या आवाजात फटाकड्या उडवल्या जातात, मोठमोठ्या आवाजात आउट्स उडवले जातात, मोठमोठ्या आवाजात बॉम्ब्स उडवले जातात. तर त्यावेळेला हे महानगरपालिका आणि प्रशासन कुठं झोपलेलं असतं का? ज्या वेळेला आबालवृद्धांना या फटाकड्यांचा त्रास होतो, कांठाळ्या बसाव्या अशा आवाजात वर्षानुवर्ष ह्या फटाकड्या उडवतात. रात्री 12 वाजले की कुठल्याही कार्यकर्त्याचा वाढदिवस असला की हे जे मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, तर ती फटाकडे उडवतात. याचा गर्भवती स्त्रियांना देखील त्रास होतो, लहान मुलांना देखील त्रास होतो आणि आबालवृद्धांना देखील त्रास होतो. त्याच्यामुळे या फटाकड्यांच्या वरती बंधनं ही वर्षानुवर्ष आणली पाहिजेत या मताचा मी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या डेसिबलच्या मर्यादेचं कुठच्याही प्रकारे उल्लंघन व्हायला नको या देखील मताचा मी आहे. परंतु फक्त हिंदूंच्या सणाच्या वेळेलाच अट्टाहास का प्रशासनाचा? बाकीच्या धर्मियांचे जे स्पीकर्स असतील तर ते वर्षाचे 365 दिवस वाजत असतात. सायलेंट झोन मध्ये त्या स्पीकर्समुळे जो आवाजाचा आहे किंवा शांततेचा जो आहे तर तो भंग होत असतो. त्याच्यानंतर जे डेसिबलचे जे आहेत तर ती मर्यादा जी काही आहे त्यांच्याकडून पाळली जात नाही. असं असताना फक्त हिंदू धर्मियांच्या सणांवरती कारवाई करण्याचा प्रशासनाचा जो कल असतो तर तो या निमित्तानं कमी केला पाहिजे. महानगरपालिका आणि प्रशासनाला जर कारवाई करायची असेल तर ती सर्व धर्मियांच्या विरोधात सारखी कारवाई करायला पाहिजे. अर्थातच धर्मनिरपेक्षताचा जो बुरखा आहे आणि जो सेक्युलरिझमचा जो काळा चष्मा आहे जो त्यांनी पांघरलेला आहे, जो त्यांनी परिधान केलेला आहे, अशा नतद्रष्टांच्याकडून अशा प्रकारची अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणाच आहे. कारण आता नुकत्याच आलेल्या बातमीनुसार कर्नाटकमध्ये साक्षात गणपतीला देखील कैदेमध्ये टाकण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे गणपतीच्या कार्यकर्त्यांच्याकडे ते एक दहशतवादी. मला एक या निमित्तानं प्रकार सांगावासा वाटतोय. गेल्या वर्षी मी राजारामपुरीमध्ये गेलो होतो. राजारामपुरीमध्ये गणेश आगमनाच्या मिरवणुका ज्या आहेत तर त्या धडाक्यामध्ये पार पडल्या होत्या. 12 वाजायला मला वाटते 5-10 मिनिटाचा अवधी होता. एक पोलीस अधिकारी जो होता तर तो मचाणावरती उभा राहिला होता. तर तो अगदी अशा प्रकारे देखरेख करत होता की जणू काही कोणी अतिरेकी येणार आहेत, त्यांना सूचना मिळालेली आहे, अतिरेकी येणार आहेत आणि हल्ला करणार आहेत, अशा पद्धतीचं त्याचं एक बॉडी लँग्वेज सांगत होती. आणि अक्षरशः दुर्बिणीतून देखील तो बघत होता. मला असं वाटत होतं की युद्धजन्य परिस्थिती काही येऊन ठेपली की काय. मला कळेना झाले की का असे मचाणावरती आणि एवढे सगळे पोलीस अलर्ट मोडवरती काय ते हे देखील मला कळेनासं झालं. मला वाटलं त्यांना कुठली दहशतवादी हल्ल्याची पूर्वसूचना मिळाली की काय. मी माझ्या मित्राला देखील हा प्रकार बोलून दाखवला की हे पोलीस एवढ्या अलर्ट मोडवरती काय आहेत. माझ्या मित्राला देखील समजेन असं झालं की एवढे सगळे पोलीस सावधगिरीनं काय भूमिका घेत आहेत आणि एवढे सगळे पोलीस जे आहेत तर ते डोळ्यात तेल घालून कशासाठी लक्ष घालून उभे आहेत. मी देखील थोडासा घाबरलो, क्षणभर भ्रमित झालो. आणि 12ला 5 कमी असताना त्या पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या हाताखालच्या कॉन्स्टेबलला निरोप दिला आणि जशी एक एक मेणबत्ती विझवत जावी तसा तो एक डॉल्बी मंडळाचा बंद करतात आला. आणि नंतर ती मिरवणूक जी आहे तर ती क्षणार्धामध्ये विझली. मिरवणुकीचा अक्षरशः तोटा होऊन गेला आणि सर्व नागरिक आपापल्या घरी परतले. जे काही नागरिक घरी परतले नाहीत तर त्यांना लाठ्यांचा प्रसाद देखील त्यावेळेला खायला लागला प्रशासनाच्या. तर मी म्हणतोय हे कुठच्या नियमामध्ये बसतंय? हिंदूंच्या सणाच्या वेळेलाच तुम्ही अशी बंधनं का लावताय? 12 नंतर तुम्ही साऊंड सिस्टीमवरती तुम्ही डेसिबलच्या तीव्रतेवरती बंदी घाला, परंतु सरसकट सगळ्याच याच्यावरती बंदी. पारंपरिक वाद्य पण तुम्ही वाजवू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये ही जी काही बंधन आहेत, लहानपणी मी एक हत्तीची गोष्ट ऐकली होती. त्या हत्तीला साखळदंडानं बांधलं जायचं आणि जसं त्या हत्तीचं वय मोठं होत जाईल तसं त्या साखळदंडाची जी लांबी आहे आणि त्या साखळदंडाची जी रुंदी आहे तर ती देखील कमी केली जायची. तो हत्ती वयानं मोठा झाला तर ती साखळदंड जो आहे तर तो एका हिसड्यानिशी तोडून येईल अशा पद्धतीचा साखळदंड बांधला जायचा. परंतु त्या हत्तीला तोडण्याची ती मानसिक क्षमता त्याची जी आहे तर ती नष्ट केली जायची. हिंदू धर्मियांच्या सणांविषयी देखील असंच म्हटलं जाईल. पहिल्यांदा यांनी जी ध्वनी प्रदूषणाची मर्यादा होती तर ती रात्री 2 नंतरची होती. आता त्यांनी ती 12 पर्यंत आणलेली आहे. आता नंतर ते 10 पर्यंत आणतील. नंतर म्हणतील आपापल्या मांडवामध्ये टाळ कुटत बसा आणि आपापल्या मंडळाची आरती तुम्ही आपापल्या मांडवामध्येच करा. नंतर जे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्यावरती एवढ्या केसेस टाकायच्या आणि एवढी त्यांच्यावरती बंधनं टाकायची की त्यांची नंतर हत्तीसारखीच अवस्था होऊन जाईल. त्यांना कार्यकर्त्यांना
नंतर किती जरी परवानगी दिली तरी ते कार्यकर्ते गणपतीची आरती देखील अगदी सुख करता दुःखहर्ता अशा हळू आवाजात म्हटली अशी व्यवस्था करायची, जी लॉर्ड मेकॉलाची जी व्यवस्था होती की हा जो भारतीय आहे तर तो मनानं इंग्रज राहिला पाहिजे, नुसतं वरवरूनच तो भारतीय दिसला पाहिजे, त्या पद्धतीनं जी काही प्रशासन सूत्र हलवतंय. तर त्यामुळे मला असं विषद करावं असं वाटतंय की प्रशासनाचे हे जे नियम आहेत तर ते हिंदू सणांच्या विरोधातच आहेत आणि त्यामुळे हे रात्री 12 नंतरचं कुठलंही बंधन प्रशासनानं घालू नये याच्याकडे माझा कल आहे. त्यामुळे मी हे माझं मत मांडलेलं आहे. दुसरीकडे मंडळांचं पण काय चुकतंय, अलीकडे जी कपाट नावाचा जो नवीन संज्ञा मला ऐकायला मिळाली, तर त्या कपाट नावाचा जो डॉल्बीचा नवीन प्रकार उदयास आलेला आहे. तर आपला डॉल्बी वाजवण्यापेक्षा शेजारच्या मंडळाचा डॉल्बी बंद कसा पडला पाहिजे तर त्याच्याकडे या कपाटांचा कल आहे आणि त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषणाचं जे प्रमाण आहे तर ते वाढत आहे. त्याचं मी समर्थन कुठच्याही पद्धतीनं करू शकत नाही, कारण त्याला ना बास ना ट्रेबल ना त्याला माधुर्य असतं. मी फार वर्षापूर्वी दयावान जे आपलं मंडळ आहे आणि हिंदवी जे आपलं मंडळ आहे, कोल्हापूरचं सुप्रसिद्ध मंडळ आहेत, तर ती आपल्या डॉल्बीसाठी जगदविख्यात मंडळ आहेत. तर त्यांचा साऊंड मी ऐकला होता आणि त्यांचं जे माधुर्य होतं, त्यांचा जो बास आणि ट्रेबलचा जो सिस्टीम त्यांची होती आणि त्याचा जो एक बॅलन्स अनोखा साधला गेला होता, तर तो इतका सुमधुर कानांना वाटत होता की त्या डॉल्बी जवळून हलावं असं वाटतच नव्हतं. गणेशाची आरती जरी लावली त्या डॉल्बीवरती तर ती इतकी मधुर आवाजात लागत होती की ती साक्षात गणपतीपर्यंत पोहोचली पाहिजे अशी ती साऊंड सिस्टीम होती. परंतु हे जे कपाट नावाचं काही प्रकरण उदयास आलंय याचं समर्थन कुठच्याही पद्धतीनं करता येणार नाही. समोरच्या व्यक्तीचा डॉल्बी बंद कसा पडला पाहिजे याच्याकडे ह्या कपाटांचा कल आहे आणि त्याच्यामुळं मला असं म्हणेन की पोलीस आणि प्रशासन जे आहेत तर त्यांना जी कारवाई करावीशी वाटते, रात्री 12 नंतर हे सगळं काही बंद पडतंय तर त्याला सर्वस्वी बंद ही कपाट देखील आहेत. कारण या कपाटांचा आवाज ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये ना बास ना ट्रेबल ना त्यांचं एक प्रकारचं बॅलन्स साधण्याचं जे सामर्थ्य आहे ते त्या कपाटामध्ये नाही आहे. आणि मला असं खेदानं म्हणावं असं वाटेल की आता ही जी काही डॉल्बी व्यावसायिक मंडळी आहेत तर ती एक हेल्दी कॉम्पिटिशन करण्यापेक्षा किलर कॉम्पिटिशन करतात आणि समोरच्याचा डॉल्बी बंद कसा पाडायचा आपल्या आवाजामुळे. माननीय शरद शहा यांचं नाव मी या ठिकाणी घेईन, स्वर्गवासी झाले ते, परंतु त्यांची जी साऊंड सिस्टीम होती तर ती अक्षरशः जगप्रसिद्ध साऊंड सिस्टीम म्हणून त्याचा उल्लेख केला जाईल. शरद शहांचा कल असायचा की बास किती प्रमाणात पाहिजे, इक्वलायझर कसा पाहिजे, त्याच्यानंतर ट्रेबल कसा पाहिजे, तो मिक्सर कशा प्रमाणात आपण हे केलं पाहिजे, गाणी मिक्स कशी काय केली पाहिजेत. एक कला होती त्यांच्याकडे आणि त्या असा जो कलाकार जो आहे तर ते देवानं आपल्यापासून हिरावून घेतला. त्यांना देखील मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु मला असं म्हणावं लागेल की पोलीस आणि प्रशासनानं देखील कुठेतरी हा अतिरेक होत चाललेला आहे. मग तुम्हाला कारवाई करायची आहे ना तर बाकीच्या धर्मियांच्या विषयी देखील कारवाई करा. जे 365 दिवस सलग बोंबलत असतात ना तर त्यांच्याविषयी देखील कारवाई करा, ना की आमच्या गणपतीच्या अनंत चतुर्दशी. आणि मला मंडळांना देखील असा सल्ला जाईल की तुम्ही ही कपाटे बिपाटे घेण्यापेक्षा एक प्रॉपर डॉल्बी सिस्टीम घ्या, जेणेकरून आबालवृद्धांचे कान देखील जे आहेत आणि कार्यकर्त्यांचे जे कान देखील आहेत ते किर्र न होता तृप्त व्हायला पाहिजेत. तुमचं काय मत आहे या निमित्तानं कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही व्यक्त केलं पाहिजे. माझ्या व्हिडिओला लाईक केलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे. जय गणेश, गणपती बाप्पा मोरया.